माहेरच्यांनी बाळंतपणाचा खर्च दिला नाही, सासरच्यांनी जे केले ते ऐकून धक्काच बसेल. पंढरपूरमधील सत्य घटना. छोट्या छोट्या गोष्टीमुळे लोक आयुष्यामध्ये विष कालवून घेतात. अविचाराने चांगल्या आयुष्याची माती करून घेतात. पत्नी आपली अर्धांगिनी आहे, सुखदुःखाची सोबतीण आणि आपला आधार आहे हे न पाहता तिच्या माहेरच्यांनी हुंडा द्यावा, बाळंतपणाचा खर्च करावा, तिला काय लागेल ते द्यावे, शिवाय आपल्यालाही पैसा अडका द्यावा, त्याने आपल्या मर्जीनेच राहावे अशी भावना पती आणि त्याच्या घरच्यांची असते. हे साप चुकीचे आहे हे माहिती असूनही लोक सुधारत नाहीत. या कारणातून आपल्याच संसारामध्ये तंटा निर्माण करतात, आपल्याच घरामध्ये वाद धुमसत ठेवतात आणि एक दिवस आपल्या सोबतीनीचा जीव घेतात. हे नीच लोक पुढे आयुष्यभर कोर्टाचे हेलपाटे मारतात, तुरुंगाची हवा खातात. हे सगळे केवळ अविचारामुळे आणि नीचपणामुळे घडते. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. एके दिवशी गावातच सासर असणारे बिरदेव ज्ञानेश्वर सलगर याला त्याची बहीण माया विष्णू शिंगाडे अचानक भेटली. एका गावामध्ये असूनही या भाऊ बहिणीची क्वचितच भेट होत असे. ते आपल्या सासरी सुखी नाही. आपण तिच्या बाळंतपणाचा खर्च करू शकलो नसल्याच्या कारणाने तिचे सासरचे लोक तिला त्रास देतात हे त्याला माहिती असल्यामुळे ते तिला भेटायला तिच्या घरी जाऊ शकत नव्हते आणि तिलाही तिच्या सासरचे लोक माहेरी पाठवत नव्हते. अचानक भेट झाल्यावर मायाला हुंदका आवरला नाही. ते पाहून बिरुदेवनेही आवंडा गेला आणि म्हणाला, कशी आहेस ग भाऊ? काय सांगू, माझा त्रास काही कमी झाला नाही रे, असे म्हणत ती रडू लागली. होय, आम्ही तुझ्या बाळंतपणासाठी खर्च दिला नाही म्हणून चिडून आहे तुझ्या सासरची माणसं. आज ना उद्या देऊ की, आमच्याकडं काय एवढं पैसे नाहीत की? ते तर झालंच रे, पण आता वेगळ्याच कारणावरून त्रास देतात मला. कशावरून तुला त्रास देतात भाऊ? आता तर ते माझ्या चारित्र्यावर संशय घेतात, मारहाण पण करतात. हे काय वेगळंच? आणि हे बघ, थोडे दिवस थांब, मी घरी येऊन त्यांची समजूत घालतो. असे संभाषण झाल्यावर ते भाऊ बहीण आपापल्या वाटेने निघाले. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असणाऱ्या करोळे गावातील माया सलगर या तरुणीचा विवाह दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी झालेला होता. तिला गावातीलच शिंगाडे कुटुंबामध्ये दिलेले होते. तिच्या पतीचे नाव विष्णू हरिदास शिंगाडे. मायाच्या सासरी तिची सासू मंगलाबाई, सासरे हरिदास आणि नवरा विष्णू असे लोक राहत होते. लग्नानंतर माया आणि विष्णू यांना मुलगी झाली होती. मायाचे हे पहिलेच बाळंतपण असल्याने रीतिरिवाजाप्रमाणे तिच्या माहेरी करायला हवे होते, पण तसे झाले नव्हते. तिच्या बाळंतपणाचा खर्चही तिच्या माहेरच्यांनी केलेला नव्हता. या कारणामुळे मायाच्या सासरचे लोक नाराज झालेले होते. या कारणावरून तिला त्रासही देत होते. एकाच गावामध्ये माहेर सासर असल्याने या गोष्टीची माया आपल्या माहेरी माहिती देत होती. आपल्या मुलीला त्रास होतो म्हटल्यावर मायाच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी त्यांना भांडण काढून हाकलून दिले होते. त्यानंतर तिला माहेरी पाठवण्याचेही त्यांनी बंद केले होते. एकाच गावामध्ये असूनही माया माहेरी जाऊ शकत नव्हते, पण अधूनमधून गावामध्ये कधीतरी तिच्या माहेरच्या लोकांशी भेट होत असे. आपली बहीण तिच्या संसारामध्ये सुखी नाही हे ऐकून बिरदेव मनोमन खूप दुःखी झालेला होता. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026चा तो दिवस. रात्रीचे साधारणपणे 8 वाजलेले होते. त्या रात्री मायाचा भाऊ बिरदेव सलगर हे सांगवी येथील बिरुदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी मोटरसायकलवरून जात होते. तेव्हा त्यांना मायाचा नवरा विष्णू शिंगाडे याचा फोन आला. दुचाकीवर असल्याचे बिरुदेवने त्याला सांगितल्यावर त्याने फोन कट केला. त्यानंतर रात्री 11 वाजता पुन्हा विष्णू शिंगाडेचा बिरुदेव सलगर याला फोन आला. त्याने विचारले, तू मायाला मोबाईल घेऊन दिला आहेस का? ती सारखी मोबाईलवर बोलत असते. तेव्हा बिरुदेव विष्णू शिंगाडेला म्हणाला, मी काय तिला मोबाईल घेऊन दिलेला नाही. यावर विष्णू शिंगाडे याला म्हणाला, तू लगेच तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा, नाहीतर तिला मी जीवे मारेन. यावर बिरदेव म्हणाला, आता 11 वाजलेले आहेत,
सकाळी मी येतो. हे संभाषण चालू असताना पाठीमागून मायाचा ओरडण्याचा आवाज आला. मी मोबाईलवर बोलत नव्हते असे ते म्हटल्याचे बिरुदेवने ऐकले. यानंतर फोन बंद झाला. सोमवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता एक नातेवाईक घरी आला. त्याने सांगितले की मायाने गळफास घेतला आहे. पती सासू सासरे यांनी तिला उतरवून अकलूज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. नातेवाईकांनी सांगितलेली माहिती ऐकताच बिरुदेव सलगर आपल्या नातेवाईकांना घेऊन अकलूज येथील रुग्णालयामध्ये गेला. तिथे मायाचा मृत्यू झाल्याचे समजून आले. बाळंतपणासाठी झालेला खर्च दिला नाही, तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मायाला त्रास होतो. या कारणास्तव तिचा खून झाला असावा असे बिरुदेव सलगरला वाटले. त्याने तसे पोलिसांनी केलेल्या चौकशीतही सांगितले. या घटनेची माहिती सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी करकंब पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दुपारच्या वेळी मिळाली. पंढरपूर तालुक्यातील करोळे गावामध्ये राहणारी विवाहित महिला मायका उर्फ माया विष्णू शिंगाडे हिने घराजवळ असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला असून तिला तिच्या नातेवाईकांनी अकलूज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पण ती मयत झाली आहे अशी माहिती ठाणे अंमलदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांना दिली. ठाणे अंमलदारांनी दिलेली माहिती ऐकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार शरद कदम, हेड कॉन्स्टेबल स्वप्नील बागल, बापूसाहेब मोरे यांना बरोबर घेऊन अकलूज येथील शासकीय रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी मृत महिलेचे नातेवाईक आक्रोश करत होते. दृश्य हेलावून टाकणारे होते. पण कर्तव्य श्रेष्ठ म्हणून पोलिसांनी नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता मायाचा भाऊ बिरुदेव ज्ञानेश्वर सलगर पुढे आला. त्याने पोलिसांना सारी हकीकत सांगितली. मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्याने ही आत्महत्या नसून खून आहे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बिरुदेव सलगर याने व्यक्त केलेल्या संशयाबरोबरच मायाच्या सासरच्या लोकांकडूनही सत्यस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे होते. त्यानुसार पोलिसांनी मायाचा नवरा विष्णू शिंगाडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले मायाने काल रात्री घराजवळ असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले. आम्ही लगेच तिला दोरीतून उतरून उपचारासाठी अकलूज येथील रुग्णालयामध्ये आणले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच ती मयत झालेली आहे असे सांगण्यात आले. मायाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी भासवत असले तरी सत्य पोस्टमॉर्टम नंतर कळणार असल्यामुळे पोलिसांनी प्रथम मायाचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहू लागले. दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मायाचा भाऊ बिरुदेव ज्ञानेश्वर सलगर यांनी करकंब पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यामध्ये त्याने मायाचा नवरा विष्णू हरिदास शिंगाडे, सासू मंगलाबाई हरिदास शिंगाडे, सासरे हरिदास बलभीम शिंगाडे, सर्व राहणार करोळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांच्या विरोधात संशय व्यक्त केला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळताच पोलिसांनी या सर्वांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल केला. कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मायाचा गळा दाबून मृत्यू असा उल्लेख होता. एकूणच काय, ही आत्महत्या नसून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. तिघांनीही न्यायालयासमोर उभे करून 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडे चौकशी केली असता मायाचा नवरा विष्णू शिंगाडे यांनी सांगितले की मायाच्या माहेरच्या लोकांच्या बरोबर आम्ही बोलत नव्हतो, तिला पाठवतही नव्हतो. मात्र एकाच गावामध्ये राहत असल्याने मायाला तिचा भाऊ, आई वडील भेटत होते. याकडे आम्ही दुर्लक्ष करत होतो. गेल्या काही महिन्यांपासून मायाचे वागणे बदललेले होते. ती फोनवर वारंवार कोणाशी तरी बोलत होते. आम्ही तिला मोबाईल नंबर दिलेला नव्हता आणि मोबाईलही दिलेला नव्हता, पण तिने आपल्या भावाने हा मोबाईल दिला आहे असे आम्हाला सांगितलेले होते. तिचे हे बोलणे वाढू लागलेले होते. तिचे कामातही लक्ष नव्हते. त्यामुळे आम्ही याबाबत तिचा भाऊ बिरुदेवला विचारले. त्याने तिला मोबाईल दिला नसल्याचे सांगितले. यामुळे आमचा संशय बळावला. तुझ्या भावाने मोबाईल दिलेला नाही, मग हा मोबाईल तुला कोणी दिला असे विचारले असता ती काही बोलली नाही. ती गप्प बसली. ती उत्तर देत नसल्याचे पाहून तिला मारहाण केली. त्यात ती मरण पावले. आपल्या हातून
खून झाल्याचे समजताच तिनेच गळफास घेतला असा बनाव केला। विष्णू शिंगाडे याने आपल्या कबुली जबाबामध्ये गुन्हा कबूल केला। पोलिसांनी विष्णू हरिदास शिंगाडे, हरिदास बलभीम शिंगाडे, मंगलाबाई हरिदास शिंगाडे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 14/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, उपनिरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार शरद कदम, हेड कॉन्स्टेबल स्वप्नील बागल, बापूसाहेब मोरे हे पुढील तपास करत आहेत।